नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. महादेवाची काळजी करू नकोस, येईल तो. तू एका विवाहित स्त्रीच्या प्रेमात पडला होतास. तुला म्हटलं ना काही कथांची इति नसतेच. पुन्हा पुन्हा भेट द्यायला आवडेल मला. शेवटचं सांगते तुला सोपान, भागीरथी वंसांच्या सुखाला तुझ्यामुळे चूड लागली तर तुला या घरातूनच काय या गावातून बाहेर हकलून देईन. मला सांगा हे सगळं कशासाठी आहे? श्री आला होता एवढ्या सकाळी सकाळी. हो, मोहिनी बरोबर बराच वेळ गप्पा मारत बसला होता. तू झोपलेस म्हणून निघून गेला. बर बर, दादा मी जाऊ? जा पळा. दादा तू अण्णांना लागू नकोस हा. नाही रागवणार, जा जा. अगो ही मुलगी कुठे नाहीशी झाली कळायला काही मार्ग नाही हो. मला वाटलं एक दिवस आली नाही आजारी पडली असेल, पण निरोप सुद्धा धाडला नाही मेलीनं. शेवटी ही सुद्धा अगदी इतर टवळ्यांसारखीच निघाली. गावातल्या कुणाचा तरी हात धरून पळून गेली असेल. मावशी, इतक्यात एवढा लांबचा पल्ला गाठायची काही गरज नाही. आपण बघू, चौकशी करू. कदाचित कोणा गडी माणसाला काही माहिती असेल. मी विचारलं होतं सोपान्याला, मग तो भामटा मला कशाला पत्ता लागून देतोय. तोच घेऊन आला होता गोदाला इथं. त्याला नक्की ठाऊक असणार ती कुठे गेली ते. बरं, आपण पुन्हा एकदा विचारून बघू. काय आम्ही मावशी, कशी आहे तुमची पाठदुखी? मी एकटीनच जर का या भटारखान्यामध्ये राबायचं असेल ना तर दुखायला आता पाठच उडणार नाहीये माझी. तुकडा मोडून पडेल. म्हणजे पार्वती, अगं गोदा तुला काही सांगून गेली होती का? आलीच नाही गेले काही दिवस ती वाड्यावर. सगळा बोजा पुन्हा यमी मावशीवर पडलाय. वय हातात असतं तर काही तक्रार नव्हती हो माझी. मोठ्या बाईसाहेब असताना 100 जणांच्या पंक्ती आशा निभावून नेल्यात मी. पण आता हाड थकली माझी. नाही होत माझ्या एकटीच्यानं. यमी मावशी, तू नको चिंता करूस. गोदा नाही तर नाही, आपण दुसरं कोणीतरी बघू तुझ्या मदतीला. नाही मनसब, मी बोलते गोदाशी. बोलते म्हणजे तू कुठे शोधायला जाणार आहेस तिला? नाही, मी नाही जाणार, निरोप धाडेन. कारण चूक माझीच होती. चूक? तुझी कसली चूक? मागे तिच्याकडून एक बारीकशी चूक झाली म्हणून खूप मोठ्यांदा ओरडले मी तिला. म्हणूनच कदाचित. भले, म्हणजे आता मालकाने सुद्धा डाफरायचं नाही हो यांच्यावरती. कलियुग आहे हो, अगदी कलियुग. बघा पार्वती, खरंच गोदाला तू? हो वंस, चूक माझीच होती. मी आणेन तिला परत. झाली वाटतं सकाळ, की अजून राहिलाय काही? एकदम अण्णांसारखं काय बोलायला लागलीस? काय झालंय? कुठे काय, आधी रात्रभर बाहेर राहायचं,
पहाटेपर्यंत पत्ता नाही. काल पहिल्यांदाच आम्ही एवढे उशिरा आलो होतो. छे छे, आता तर सवयच झाली आहे मला. हे बघ पार्वती, काल आम्ही आणि श्रीरंगराव भेटलो होतो आणि श्रीरंगरावांनी तुम्हाला भांग पाजली असं खोटं सांगू नका. मला माहिती आहे त्यांना ही सगळी व्यसन नाही. हो का? बरीच माहिती आहे तुम्हाला तुमच्या श्रीरंग भाऊजींबद्दल. चांगल्या माणसांचा चांगुलपणा लपून राहत नाही. तुझे हे चांगले सद्गुणी सदाचारी श्रीरंग भाऊजी काल आमच्यासारख्या द्वाड दुर्जन दुराचार्याबरोबर सप्त स्वर्गाची यात्रा करून आलेत बरं का. म्हणजे म्हणजे आम्ही श्रीरंगरावांबरोबरच होतो पहाटेपर्यंत. अरे देवा, तुम्ही त्यांना सुद्धा. शिव शिव शिव. अहो, एक भला माणूस होता, त्याला सुद्धा एवढाच लळा असेल ना त्या भल्या माणसाचा तर तर काय? काय नाही. नाही नाही, सांगा ना. सांगितलं ना काही नाही म्हणून. बाहेर जातेस का? हो, कुठे? आहे एक काम. आम्हाला सांगण्यासारखं नाहीये का? तुम्ही रात्रभर बाहेर असता तेव्हा मला सांगून जाता कुठे जाताय ते. बर, असं आहे का? हो, ठीक आहे, मग या तुम्ही. जातेच आहे मी. यमुना मावशींना निहारीची तयारी करून ठेवायला सांगितली आहे. तुमचं जेव्हा आटपेल तेव्हा त्यांना हाक मारा. कळलं का? तू जेवढी रागावलीस असं दाखवतेस तेवढी खरंच रागावलीस का? नाही, खरंच नाही. खरंच नाही. बरं, तुम्ही लवकर आटपून घ्या. मग आम्ही आणखी काही घटका सोडतो. अहो, काय सदाशिवराव, राज्याचा कारभार कसा चाललाय? दादा, हिशोब करताय वाटतं. करा करा, हिशोब करा. कसं आहे, आम्ही कोणाच्या हिशोबी नसल्यामुळे आमचा त्याच्याशी काही संबंध उरलेला नाहीये. दादा, तिथं माझ्याशी तरी असं बोलू नकोस रे. तुला माहितीये ना मी. आम्हाला माहितीये ना, तू अण्णांचा शहाणा मुलगा आहेस. उगीच यवनाड गाव फटक्या महादेवाच्या नादी लागू नकोस. चालू द्या, चालू द्या, काम चालू द्या. दादा, तुला एक गोष्ट विचारायचीच होती. विचार की मग. मुहूर्त शोधतोयस की काय? गेल्या काही महिन्यात वाड्यावर दुरुस्तीची कामं अचानक एवढी कशी वाढली? खर्च केवढा वाढलाय? अतिशय योग्य प्रश्न विचारलास, पण तो प्रश्न विचारण्यासाठी चुकीचा मनुष्य निवडलास. अति सन्माननीय सरसेनापती भालचंद्रराव बल्लाळांना हा प्रश्न विचार. उत्तर खचितच योग्य मिळणार नाही, पण निदान
पत्र योग्य पत्त्यावर पोचल्याचं समाधान तरी मिळेल. ही बाब तूच अण्णांच्या लक्षात आणून दिलीस तर प्रलय होईल आणि त्या प्रलयात हा वाडा आणि या वाड्यातील आमच्यासारखे क्षुद्र कीटक वाहून जाते. तेव्हा हाताची घडी आणि तोंडावर पोट. दादा तूच जर असं बोललास तर आता आम्ही असंच बोलायचं ठरवलंय. जे हत्ते कालाचे ठाई तोच एक तरुण उपाय आहे महाराजा. येतो आम्ही. सदाशिवा, काय रे ती गोदा तिचं काय? ती कुठे दिसली का तुला? कसं आहे, तीर्थरूपांचे शिव्याशाप खाऊन अंमळ अपचन झालंय. तिला देशी औषधांची बऱ्यापैकी माहिती आहे म्हणे. सकाळपासून शोधतोय, आम्हाला दिसली नाही कुठे. तुझ्या नजरेस पडली तर आम्हाला भेटायला सांग. सांगतो ना. भिक्षा दे माई, भिक्षा दे, भिक्षा दे माई, नाहीतर शाप देईन. वा रे वा, भीक मागायला आलायस आणि ही मिजाज? मिजाज नाही, खरंच सांगतोय. शाप देईन. बघता बघता बाईचा बोका करीन. चालता हो, आधी इथून चालता हो, नाही तर गड्याला बोलून हाकलून लावीन. वासंती, हा काय गोंगाट आहे? वहिनी बघा ना, आलाय भिक्षा मागायला, पण मिजाज मात्र घेणे करायची आहे. दारावर आलेला याचक देव असतो. देवाचा अपमान केलायस तू. बाबा, पुन्हा अधिक बोललं गेलं असेल तर क्षमा करा. पण वहिनी, हे बघा बाबा, दारावर आलेलं लुब्र कुत्र वाटलं की काय तुम्हाला? गपचूप भिक्षा द्या, नाहीतर. आता मात्र हद्द झाली हा वहिनी. मी सोपानला बोलवते. सोपान्या. कोण सोपान्या? त्याचं बेडूक करून गावाबाहेरच्या टपक्यात सोडून देईन. बाबा, तुम्ही स्वतःची तुलना कुत्र्याशी करताय. आमच्या दारी ते मुक जनावरही आलं तरी त्याला देवा इतकाच मान देण्याची पद्धत आहे. मी तुमच्यासाठी न्याहारी घेऊन येते, तुम्ही इथेच बसा. स्वतःच्या बायकोचा हात धरला तर काय चूक केली आम्ही? अगो बाई, दादा तुम्ही? पार्वती, पार्वती, अगं ऐकून तर घेशील का? काही ऐकून घ्यायचं नाहीये मला. अजिबात बोलू नका तुम्ही माझ्याशी. अगं आम्ही मस्करी केली होती ना. मस्करी? तुम्ही शपथ घेतली होती पुन्हा अशी मस्करी करणार नाही म्हणून. हो ना, आपण शपथ घेतली होती तशी मस्करी करणार नाही म्हणून. अशी मस्करी केलेली चालते की? उगीच शब्दांचा खेळ करू नका. खरं सांग, ओळखलं नव्हतंस ना तू आम्हाला? हे भिकाऱ्याचं सोंग ती हुबेहूब केलं की नाही आम्ही? मी तुम्हाला कधीच ओळखू शकले नाही हो. आधी अशी जीवघेणी मस्करी करायची आणि स्वतःचं मनोरंजन करून घ्यायचं. समोरच्याचा जीव गेला तरी बेहत्तर.
आपली मौज झाल्याशी कारण. हे मात्र फार होत आहे पार्वती. कोणाचा जीव गेला आमच्यामुळे? माझा जाईल एक दिवस, तेव्हा मग असेच हसा पोट धरून. पार्वती, आजपर्यंत या घरातल्या सगळ्यांनाच वाटत होतं आम्ही या घरच्या आणि घरातल्या लोकांच्या मुळावर उठलो होतो. तूच फक्त बोलायची राहिली होतीस. अहो नाही, तुझा जीव जायच्या आधी आम्ही हे जग सोडलेलं असेल आणि जर आम्ही जगलोच तर ठार वेडे होऊन जगू. कळलं? फार वेडे नाही, पण थोडेसे वेडे आहातच तुम्ही. असं मग लग्नाला होकार देण्याआधी दिसली नव्हती का आमच्यातल्या वेड्याची जाग? म्हणूनच तर लग्नाला होकार दिला. अंगाला भस्म चोपडून फिरणाऱ्या महादेवाला लोक वेडा बैरागी म्हणायचे. पण पार्वती त्या वेड्या बैराग्याच्याच प्रेमात पडली. मग ह्या पार्वतीची गत तरी काय वेगळी असणार? पुढे तुम्ही गोदाच्या घरी का नाही गेलात मिसेस शास्त्री? आणि ती बाई, त्या बाईचा चेहरा तुम्हाला अजिबातच दिसला नाही? हाऊ अनफॉर्च्युनेट. एनिवे, तुम्ही गोदाला भेटलात. मग मग आपली भेट झाली. वहिनी, अशा आडनिड्या ठिकाणी तुम्ही का फिरताय? अहो, आमची स्वयंपाकीण आहे ना गोदा, तिच्याकडे जरा काम होतं म्हणून आले होते. अहो, पण एखाद्या नोकर माणसाला बरोबर घेऊन निघायचं. एकट्याने का फिरताय? गावातला हा भाग तसा फारसा बरा नाही. मी म्हटलं दिवसा ढवळ्या कुणाची भीती असणार म्हणून आपली आले. पण तुम्ही इथे कसे? ही कच्ची पायवाट या भैरवकालीच्या टेकडीला वळसा घालून सरळ पुलाच्या बांधकामाकडे जाते. वेळ वाचवण्यासाठी बऱ्याचदा मी इथून जातो. खरं सांगू भाऊजी, बरं झालं तुम्ही भेटलात. मला वाटत होतं मी वाट चुकली आहे. खरं तर येताना मी ती पिंपळाच्या झाडाची खूण लक्षात ठेवली होती, पण तो पिंपळच कुठे दिसत नाही आता. चला, मी सोडतो तुम्हाला वस्तीपर्यंत. कोणाबद्दल बोलत होता तू महादेवशी? कोण आहे हे श्रीरंगाच्या नशिबी नसलेलं त्याचं प्रेम? तुम्हाला काय वाटतं डॉक्टर? तुम्ही मागे यांना जे सांगितलं होतं तेच खरं आहे? काय काय सांगितलं होतं मी? हेच की श्रीरंग रानडे आणि पार्वती. तो माझा एक अंदाज होता मिसेस शास्त्री, आणि ती शक्यता ही अगदी चुकीची आहे असं नाही वाटत आता. नाही डॉक्टर, हे चुकीचंच आहे. कारण पार्वतीच्या मनात तसं काहीच नव्हतं. मन बदलतात मिसेस शास्त्री. नेमकं काय सुचवायचंय तुम्हाला डॉक्टर? हेच की आता पार्वतीची गोष्ट सांगताना तुम्हाला, ती ऐकताना मला खूप धैर्य लागणार आहे मिसेस शास्त्री. खूपच. सकाळी मी तुझ्याशी काही न बोलता तसाच निघून गेलो. तसंही फारसं महत्वाचं नाही आहे.
शुभ्रा, मला जी एक कोरी वही सापडली त्या वहीतली काही पानं नाही आहेत. ती पानं कोरीही नाही आहेत. कसं सांगू तुला शुभ्रा, मला जशी पानं सापडली आहेत ना तसंच एक पान वाड्यावर सापडले. त्या पानावर एक त्रिशूळ काढलाय. आणखी एक तसंच पान विष्णू काकाला सापडलं. त्यावर 11 चेहरे आहेत, ह्युमन फेसेस. मी आजोबांशी बोललो तर त्यांनी मला सांगितलं की हे 11 चेहरे म्हणजे 11 प्रजापती आहेत, ब्रह्मदेवाची मुलं. म्हणजे माझ्या मते 3 पानं आहेत, ब्रह्माचं, विष्णूचं आणि महेशाचं म्हणजे शंकराचं. आणि ही जर तुला कळतंय ना मी काय म्हणतोय ते? आदिनाथ, तू मला कधीच सोडून नाही ना जाणार? हं? काय?